गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। बैरम मध्ये भाऊ चहाची दुकान आहे, त्या मायाबी लकी चाय कॉफी नाश्ता एक नंबर म्हटलं दुकान आहे ते। चाय नाश्ता आहे। अहो काय म्हणते बाबा हे? हो एक नंबर लागत आहे। हे पकोडे काय म्हणते त्याले? पकोडे 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 काढलेले पकोडे आहेत पनीरचे। हो आणि कचोरी म्हटलं एक नंबर काढतात हे। गरम कचोरी हात नाही रुकवतो त्याचा। फोन घे ना बाबा निरा। कोणते कोणते आयटम आहेत भाऊ? कचोरी आहे, समोसा आहे, वडे आहे, आलू वडा आहे। त्याच्यानंतर काय म्हणते भाऊ? एक नंबर टेस्ट आहे नाश्त्याची, एक नंबर चायला जोरदार आहे म्हटलं। चाय एक नंबर, कॉफी सारी गर्दी इथे पैसा नेतात म्हटलं। हे काय विचारतो बाबा? हो चांगला हो हो नाश्ता? हो ना पाना भाऊ काय राजी तुमची कॉफी असते म्हटलं। अरे बोली आहे त्या मावीन पा फोन घ्या। हाय सारी गर्दी म्हटलं तुमच्याच जोड आहे। तुम्हारीच परी गर्दी आहे बाबा। गिरायकाची मोफत आहे, काहीच नाही। क्वालिटी आहे, गिरायकाची मोफत आहे। क्या नाम है? अब्दुल अलीम लकी चाय कैंटीन का। कितने साल से आप चाय बना रहे? 40 साल से बना रहा हूँ। 40 साल से गला से बाबा। काय म्हणते भाऊ चहा काय म्हणते? एक नंबर आहे, क्वालिटी एक नंबर आहे चहाची। लय खतरनाक चहा म्हणते लकी सेंटर म्हणते। काय म्हणते चहा? अरे एक नंबर चहा आहे। लय जबरदस्त बनवता ना बाबा तुम्ही। काय दिवसभरात बा निरा लहान पैसे कमवून राहिले का तुम्ही? क्यों पैसे बहुत कमा रहे ना बाबा, कहाँ रखेंगे? पैसे कहाँ है, मोहब्बत है बस ये सबकी। मोहब्बत नहीं चाय क्वालिटी है ना, चाय की क्वालिटी है ना तुम्हारी। हाँ एक नंबर। आपका नाम क्या है? नदीम अहमद। बैरम यात्रेत हे दुकान आहे बच्चू भाऊचा, जिथं पट भरते का नाही त्याच्या समोर। आणि हा आहे बच्चू भाऊचा समोर गेलो म्हणजे पट। यावर्षी बैरमात 2-2 पट भरले बा। पहिल्यांदा भरला नवनियुक्त आमदार प्रवीण पाटील तायडेचा आणि हा वय म्हटला आता बच्चू कडूचा। दोन्ही पटात जोड्या गप आल्या म्हणा। पट म्हटले की गर्दी येते आणि गर्दी असली म्हणजे भांडणं होता। म्हणून हे RCP म्हणजे दंगा पथक जे असते ती इथं आलेल्या ग्रामीणचं। आणि पाहिजेच ना बाबा ह्यात बक्षिसाच्या गाड्या। आणि या पुरं पटाचं नियोजन केलं म्हटलं बल्लू जवंजाळे यानं। बैरमच्या पटावरचं वैशिष्ट्य म्हणजे गर्दी खूप राहते। स्टेजवर चढलं की यात्रेचे सर्व दिसते, झुले पायने। स्टेजवरच आपण हे प्रक्रिया लोक पाहतो मी आता। आणि इथंच आहेत बल्लू जवंजाळ। आज मुलाखत त्यांची घेऊनच घेऊ आपण आता। बैरमच्या शंकरपटाचं आयोजन म्हटलं की बच्चू भाऊ नाव समोर होतं आणि पटाच्या आयोजनात दुसरं नाव येते बल्लू भाऊ जवंजाळ। असे बच्चू भाऊचा हा पट आणि ते सर्व नियोजन सांभाळतात ते बबलू भाऊ जवंजाळ। आज आपण पाहिलं या पटावर नवीन नियोजन वाटलं। काय दादा राजो नमस्कार। नमस्कार। काय बा यावर्षी तुम्ही म्हटलं बम पब्लिक आहे, पण पब्लिक तुम्ही बरोबर दिमाखाने राजा लावले। काय बॅरिकेड आणले म्हटलं? असं नियोजन तर म्हटलं मी महाराष्ट्रातले पुरे पट फिरतो पण त्याच्यावर नाही राहत। मागच्या वर्षीचा गर्दीचा उच्चांक पाहता या वर्षी आम्ही हे नियोजन केलं आहे। आपण जर पाहिलं तर या बैरम यात्रेत तमाशामुळे जे बदनामी बैरम यात्रेची झाली होती ती कुठंतरी इथं एक पवित्रता यावी आणि जत्रेला एक चांगलं स्वरूप यावं म्हणून बच्चू भाऊच्या नेतृत्वात 20 वर्षापूर्वी आम्ही हे विविध उपक्रम चालू केले होते। त्यातला एक हा शंकरपट आहे। आणि हा शंकरपट मागील 20 वर्षापासून सुरू आहे। आणि 20 वर्षापासून सुरू असताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आजपर्यंत हा शंकरपट आम्ही घेतला आहे। वाढता प्रतिसाद आणि गर्दी पाहता आम्ही बॅरिकेटिंग यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घेतलं। कारण जे बैलगाडा मालक आपल्या बैलजोड्या घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून इथे येत असतात, त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या बैलांना कोणता त्रास होऊ नये आणि स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पडावी। आणि म्हणून त्या पद्धतीनं आम्ही हे सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे नियोजन केलं आहे। यावर्षी म्हटलं जोड्या तर खूप आल्या बा। नामांकित बैल आले ना तुमच्या पटावर? महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यासह आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर मध्य प्रदेश अशा बाकीच्या राज्यातूनही जोड्या आल्या आहे। कारण हा पट 20 वर्षापासून सुरू असल्यामुळे अतिशय प्रसिद्ध झाला आणि अतिशय नियोजनबद्ध। कुठलीही इथं पार्सलिटी होत नाही, अतिशय पारदर्शी प्रमाणे हा पट होत असल्यामुळं इथं सातत्यानं ही गर्दी वाढत आहे। बल्लू भाऊ जवळ यांनी जे सांगितलं ते प्रत्यक्षात आपण पाहता रेगा सुद्धा खूप आलेले तिथे।
हे सर्व झेंगा आहे तिथं. गेल्या 20 वर्षापासून बच्चूभाऊ कडू आमदार असताना त्यांनी इथले जे तमाशे होते ते बंद करून सांस्कृतिक कामाची रेलचेल केली आणि त्याचाच हा शंकरपट एक भाग आहे. बॅरिकेड असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रेक्षकांना जोडी अंगावर येण्याचा धोका राहत नाही. यावर्षी हे फार जोरदार काम या आयोजकांनी केलं आहे. आणि हे जे बॉटम फेस आहे जिथून जोड्या सुटतात तो हा भाग. हे आहे 2 वर्षाचं एक वासरू आहे ज्यांना दातसुद्धा केले नाहीत. याचं नाव आहे भीमा. सध्या हे कपटात अपटाचे गुण तोडत आहे. म्हणजे भविष्यात हा बैल किती मोठा होईल आणि हा त्याचा पोरगा. सर्व हे भीमाची गावातील लोक आहेत. 10-15 लोक येतात आणि त्याच्यासोबत जो पडतोय तो आहे हा लाडके आहे. दोन्ही कपाटाचे बैल आहेत. त्यांची हमखास ते बक्षीस तिथे नेतात म्हणजे नेतातच आणि पॉईंटसुद्धा कमी राहतात. शेवटचा दिवस असल्यामुळे बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री आणि अपंग महामंडळाचे अध्यक्ष यांची इथे उपस्थिती होती. नमस्कार बच्चू. काय बाबा पटात म्हटलं गर्दी तुम्ही आलेच नाही ना 2 दिवस. अरे मी आज आलो ना बे बाबा. लोक त्या बैलाला पाहण्यापेक्षा तुमची आतुरतेने वाट पाहण्यासाठी तुम्हाला पाहायला येतात ते समजूनच राहिलं. बच्चू कडू म्हणजे आमदार नाही, आमदारामुळे बच्चू कडू नाही तर बच्चू कडूमुळे आमदारकीचं नाव फेमस झालं होतं. आणि म्हणून पदाच्या पेक्षा आमची कार्यकर्त्याची आमची स्वतःची ताकद हे पदाला आटावर टांगून काम करतो आम्ही. त्याच्यानं आमदार हा आमच्यासाठी काही फार मोठा विषय नाहीये. आम्ही आहो आणि आमचा कार्यकर्ता हा फार मोठा विषय आहे. तसंच बा तुम्ही तमाशे गायब करून टाकले ना. लोकांना असं वाटलं होतं की यात्रा आता बसीन पण काय हो 2-3 वर्ष लोक कोलो केलं ना. आता म्हटलं यात्रा अशी गप भरते राजो बाया म्हटलं अजून ही बच्चू कडूच्या आणि कार्यकर्त्याचा इतिहास आहे. आम्ही क्रांती तयार केली इथे. जसं छत्रपतीनं महात्मा ज्योतिबा फुलेनं बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवीन आयाम नवीन विचार दिला दिशाले, तसं या बहिरमच्या यात्रेला आम्ही नवीन विचार दिलेला आहे. आणि तो विचार लुटीचा नाही तर संरक्षणाचा आहे. आमच्या आई बहिणीला इथं नाचवल्या जात होतं, दारू पिऊन धिंगाणा केल्या जात होतं, तो नाच गाणं बंद करून इथं अभंग गायला जाते. हा आमचा विचार आहे आणि त्या पावलावर पाऊल टाकून आता सगळे धावत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. बाकीचे कसे आमदार पडल्यानंतर गायब होऊन जातात. तुम्ही तर पडला बरोबर कार्यात आमदाराले गायब करू, मुख्यमंत्र्याला गायब करू. ते बच्चूभाऊ कडू. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता जुळून राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे.